पडलं त्यांचं बोलणं करून घ्यायचं त्यांना हे नका करू. दोन दिवस झाले म्हणजे कडकडात येऊन पाहिलं नाही शासनाला जबाबदार आहे ना तो उन्हात इथं महिलाची दखल घ्यायला. माझं नाव आहे ताई. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आता आपलं असं म्हणणं आहे की कोणतेही अधिकारी इथे येऊन फिरके ना येता ऊन समजता वाढू राहिला. काय बोलणं काय? माझं म्हणणं एकच आहे. माझं नाव आशाताई मिलिंद म्हस्के. सगळ्या महिला बचत गटाचे अध्यक्ष उपोषणाला बसलेले आहेत आणि आज उपोषणचा दुसरा दिवस आहे. तरी पण आयुक्त साहेब आणि दुसरे अधिकारी कुणी पण आम्हाला येऊन बघितलेलं नाही. आणि इतकं ऊन लागतं तर आमची बाया कोणाला शुगर आहे कोणाला बीपी आहे सगळ्याच्या तब्येती खराब होऊ लागल्या तर त्यांनी येऊन बघायला पाहिजे. महिला बचत गटाच्या समस्या त्यांनी सोडायला पाहिजे. कारण की आम्ही काही मागत नाही. आम्हाला पहिलंच त्यांनी सोडून म्हणजे आहेत आम्ही परत आमचं 4% काम आहे ते आम्हालाच काम द्यायला पाहिजे त्यांनी. आणि त्यांचं असं चालू आहे म्हणणं महानगरपालिकाचे एका ठेकेदारला काम द्यायचं आहे. मग आम्ही कुठं जायचं? आम्ही 13 महिला बचत गट आहे. आमचे लेकरं बाळ उपाशी मरतात. आम्ही अशुद्ध म्हणजे शिकलेलं नाही. आम्ही अडाणी बायका आहेत तर त्यांना आमची एकच विनंती आहे तर हे काम आम्हाला जसं तसं ठेवण्यात यावं. त्या सकाळपासून बिमार आहेत. काय काय झालं त्यांना? त्यांना पण ताप उष्णताचा खूप त्रास होऊ लागला उन्हाचा. चक्कर येते. आतापर्यंत कोणते पण अधिकारी आले नाही. कसं होते काम अधिकाऱ्यांना 2 मिनिटं येऊन उभं राहायला पाहिजे. बघा त्या उन्हात कसं होतं त्यांना तर त्यांनी महिलांची दखल घ्यायला पाहिजे. सध्या आम्ही सगळे महिला बचत गट उपोषणाला बसलेले आहोत. आयुक्त साहेबांनी आमची आतापर्यंत काही दखल घेतलेली नाही. घनकचरा अधिकाऱ्यांनी येऊन बघितलं नाही. आम्ही किती इथं उन्हाचा 40% वर पारा निघून गेलेला आहे. कोणी बाहेर येत नाही उन्हामुळं तरी आम्ही इथं ऊन सहन करत बसलेलं आहे. आमची काय अवस्था झालेली आहे यांनी कळावं. आणि आमच्या महिला आजारी पडल्या त्यांना पण येऊन बघावं. त्यांना बीपी शुगर आणि सर्दी आणि उन्हामुळे चक्कर येते त्यांना आणि आम्हाला पण येते तरी आम्ही तसंच ऊन सोसत बसलेलो. हा इथून जाता येतं रोडनं पण त्यांनी आमच्या महिलापर्यंत यावं. आमच्या महिलाचं काय म्हणणं आहे तेवढं ऐकून घ्यावं. मागणी मान्य झाल्या काय तुमचं तीव्र आंदोलन कोणतं असेल? आमची मागणी मान्य पाऊल कोणते असेल? आमचे टोकाचे पाऊल आम्ही आत्मदहन करायला तयार आहे. आम्ही कारण की आम्ही 4% मानधनावर काम करत आहोत इथं आणि 15 वर्षापासून आम्ही काम करत आहोत. आणि आता जर आम्हाला जर काढून टाकलं तर आम्ही खाणार काय? आमचे लेकरं बाळ खाणार काय? आणि आम्ही बेरोजगार होऊ ना आम्ही. आणि आम्हाला 2009 पासून हे आयुक्तांना कमी दरामध्ये काम दिलेलं आहे. आणि हे फायदा महानगरपालिकेला भेटला आहे. कारण की दुसऱ्या क्वार्टरदार ते 10% देतात आम्हाला 4% ठेवलेले आतापर्यंत तरी आम्ही ते सहन केले. आमचं एकच म्हणणं आहे की आयुक्त साहेबांनी आमची दखल घेऊन आम्हाला 6-7% तरी द्यायला पाहिजे त्यांनी काम. ते आम्ही मान्य करू नसतं आम्ही तीव्र आंदोलन करू. पंचशीला ताई मस्के यांना खूप त्रास होते. त्या कालपासून आजारी पडलेल्या आहेत तरी पण त्या तशाच झोपलेल्या आहे. आयुक्त साहेबांनी किंवा कोणी आमची दखल घेतलेली नाही. दखल नाही घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. आमचे लेकरं बाळ आमचे घरचे परिवार सगळं इथं येऊन बसू. त्यांना जर काही झालं पंचशीला ताई मस्केला त्याचे जिम्मेदार महानगरपालिका राहील आयुक्त साहेब राहील.